राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता पूर्ण रक्कम देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय बघायला मिळत आहे। होय, म्हणजे तुम्हाला प्रतीक्षा आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी मिळणार, हप्त्याचे पैसे आज येणार की उद्या येणार, पण आता त्याबाबतची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणे बाकी आहे। तसेच पीएम किसान योजनेचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती आता लवकर जमा केली जाणार आहेत। पीएम किसान योजनेचे पैसे वेळोवेळी जमा होतात, मग नेमके नमो शेतकरी योजनेचे पैसे का लवकर जमा झाले नाहीत, असा प्रश्न आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पाहायला मिळत आहे। याचं उत्तर देखील आता तुम्हाला मिळणार आहे। सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। अखेर आता तुमच्यासाठी खूपच दिवसानंतर मोठी आनंदाची बातमी आली। त्याकरिता आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। आणि जर तुम्ही का या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला दाबून आता सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती योजनांविषयी शेतीविषयी सर्वात अगोदर माहिती मिळत असते। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, कारण की हा आता खूपच महत्त्वाचा आणि एकदम जी आहे ती माहिती सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। बघा, आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याबाबत आनंदाची बातमी आली। आता सर्व अपडेट आपण बघण्याचं काम करणार आहोत। बघा, आता पीएम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी आता मोठा निर्णय बघायला मिळत आहे। आता पूर्ण डीबीटी अंतर्गत पैसे आता वाटप केली जाणार आहेत, कारण की बघा, आता ही येणारी पैसे कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाहीत, याबाबतची देखील मोठी बातमी समोर आली। आता सर्व आपण अपडेट बघणार आहोत। बघा, आता आलेल्या माहितीनुसार पहिलीच बातमी आपल्याला बघायला मिळत आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट आता 2000 नव्हे तर 4000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। होय, आता हे जी 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केली जाणार आहेत। आता बघा, तुम्हाला हप्ता 1 नव्हे तर 2 हप्ते भेटणार आहेत। ते म्हणजेच की एकत्रपणे 2 हप्ते तुम्हाला 4000 रुपये असे भेटणार आहेत। बघा, आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हप्ते नेमके एकत्रपणे भेटणार आहेत की म्हणजेच की एकाच दिवशी हे 4000 रुपये 2 हप्त्याचे एकत्रपणे जमा होणार आहेत का, की वेगवेगळ्या दिवशी हे पैसे दिले जाणार आहेत, याबाबतची पण तुम्हाला अपडेट पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होतील हे पण तुम्हाला दाखवणार आहोत। आता तुम्ही म्हणाल हप्ता सर्व जिल्ह्यात एकदमच जमा व्हायला पाहिजे, असा जिल्ह्यामध्ये का जमा व्हायलाय, तर बघा आता तुम्हाला काय फक्त नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे भेटणार नाहीत, तर पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीक विमा योजनेचे तुमच्या बँक खात्यावरती 17500 रुपये हे जमा होणार आहेत। बघा, आता काही शेतकरी बांधवांना 17000 मिळतील, काहींना 17500 रुपये मिळतील, काहींना 13000 रुपये मिळतील, काहींना 15000 रुपये मिळतील, तर काही शेतकरी बांधवांना यापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते। वेगवेगळी रक्कम मिळत असते, लक्षात घ्यायचंय। म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती 1-2 योजनेचे नाही तर 3 योजनांचे पैसे हा आता सरकार देणार आहे। हा राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आता आपल्याला बघायला मिळत आहे। तर बघा, आता पीक विम्याचे 17500 रुपये नेमके कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तर ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतात, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतात, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 17500 रुपये पीक विम्याचे पण आता वाटप केली जाणार आहेत। पण बघा, आता हे पैसे सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यामध्ये वाटप केली जाणार आहेत। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात ही पूर्ण रक्कम जमा होणार आहे। मग चला आता सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पण पाहून घेऊयात। या ठिकाणी नेमकी कोणते 12 जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। ती म्हणजे आपण यादी देखील आता बघूयात।
बघा आता आपण तुम्हाला सर्व काही जिल्ह्यांची यादी पण दाखवणार आहोत। आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, खूपच महत्त्वाचा आता हा व्हिडिओ ठरणार आहे। बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता पूर्णपणे वाटप सुरू केले जाणार आहे। बघा काही अशा बातम्या सोशल मीडियावरती येत होत्या की नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले, पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले, पण बघा तसं काहीही झालेलं नव्हतं। शेतकरी बांधव रोज इकडे तिकडे लक्ष द्यायचे, त्यानंतर शहराकडे तहसीलकडे बँकेकडे जाऊन चक्रा मारायचे, पीएम किसानचे पैसे आलेत का, नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेत का, बँके खाते चेक करायचे, तरी अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नव्हते। की आमची काही अडचण आहे, आम्हाला त्या योजनांमधून वगळलंय का, असे वेगवेगळे प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये येत होते। त्याचं कारण म्हणजे हप्ता भेटायला उशीर झाला। जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मागच्याच महिन्यामध्ये मिळायला पाहिजे होता, तो हप्ता भेटायला आता खूप उशीर झाल्याने शेतकरी बांधव थोडेसे नाराज झाले होते। पण बघा आता सरकारच्या लक्षात आलं आहे की शेतकरी बांधवांना आता नाराज करून चालणार नाही। सरकारने आता काय आयडिया लावली आहे तर बघा आता तुमच्या खात्यात पीएम किसानचे पण 2000 रुपये द्यायचे, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पण 2000 रुपये या ठिकाणी जमा करायचे, म्हणजेच की द्यायचे। त्यानंतर हे झाले 4000 रुपये, हे 4000 रुपयांची झाली मोठी रक्कम। तर एवढंच नाही तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लगेच पीक विम्याची वेगळीच रक्कम 17500 रुपये म्हणजेच की 17500 रुपये डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच तुम्हाला पीक विम्याचे 17000, पीएम किसान योजनेचे 2000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे देखील 2000 रुपये एवढी मोठी रक्कम आता तुमच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जमा होणार आहे। तर बघा आता ही पैसे नेमकी कोणाला मिळणार आहेत, तर या जिल्ह्यांची 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला अद्याप देखील पैसे जमा केली जाणार आहेत। काही कारण असू किंवा काही असू तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा केली जाणार आहे। त्यामुळे आता जिल्ह्यांच्या यादीवरती एकदा नजर टाकून घेऊ। जर तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। तर आता चला शेतकरी बांधवांनो, नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही इतकी मोठी रक्कम जमा केली जाणार आहे त्या जिल्ह्यांची म्हणजेच की 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर आता नंबर 1 वरती जिल्हा आहे नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मधील जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। नंदुरबार मध्ये सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची त्याचबरोबर पीक विम्याची रक्कमची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। तुम्हाला देखील गोंदियामधील शेतकरी बांधवांना पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची तर वाट पाहतच असाल, परंतु त्याचबरोबर पीक विम्याची देखील बरेच काही शेतकरी बांधव वाट पाहत आहेत। त्या शेतकरी बांधवांसाठी देखील अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, एकत्रपणे तुम्हाला रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला एकत्रपणे 3 योजनांची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे मधील जर शेतकरी असाल, ठाण्यामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची तर प्रतीक्षा करतच असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेची देखील प्रतीक्षा करत असाल, तुम्ही अनेक काही बातम्या पाहिल्या असतील की तुम्हाला पैसे आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे 3 योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे 3 योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान म्हणजेच की पीक विम्याचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे, म्हणजेच की रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। कोल्हापूर मध्ये सुद्धा एकत्रपणे अशी मोठी रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण नमो पीएम आणि पीक विम्याची आतुरते
आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे 3 योजनांची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्ही पण योजनांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधवांना रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे पैसे जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।